राज्यातील सर्व शेतकरी बांधवांसाठी आताची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे। बघा, आज पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 4 योजनांच्या माध्यमातून 12,000 रुपये सुद्धा विस्तार होत आहे। जर तुम्ही महाराष्ट्र राज्यातील शेतकरी बांधव असाल तर तुमच्या खात्यामध्ये आज 4 योजनांचे पैसे विस्तार होणार आहेत। बघा, आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून 4 योजनांचे पैसे एकत्रितपणे पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सकाळपासून विस्तार होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। तर या 4 योजनांचे पैसे आज कोणत्या जिल्ह्यांमध्ये सोडण्यात आलेले आहेत, कोणत्या बँकेमध्ये सोडण्यात आलेले आहेत ते सुद्धा आपण पाहणार आहोत। परंतु शेतकरी बांधवांनो, चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून शेती संबंधित महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर येऊन जातील। तर बघा शेतकरी बांधवांनो, तुम्ही सुद्धा भरपूर दिवसांपासून या 4 योजनांचे पैसे कधी येतील याची प्रतीक्षा सुद्धा करत होता। तर तुमची आज भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपलेली आहे, कारण आज सकाळपासून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 4 योजनांचे पैसे एकत्रितपणे विस्तार होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। जर तुम्ही या 4 योजनांचे लाभार्थी असाल तर तुमच्या खात्यामध्ये या 4 योजनांचे पैसे विस्तार होणार आहेत। परंतु शेतकरी बांधवांनो, व्हिडिओच्या पहिल्यांदाच तुम्हाला सुद्धा सांगत आहे की ज्या शेतकऱ्यांचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असेल त्या शेतकरी बांधवांना 4 योजनांचे पैसे एकत्रितपणे विस्तार सुद्धा होणार आहेत। तर या 4 योजना कोणकोणत्या आहेत, कोणत्या शेतकरी बांधवांना या 4 योजनांचे पैसे आज एकत्रितपणे विस्तार होत आहेत ते सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। परंतु शेतकरी बांधवांना, अजून तुम्ही आमच्या व्हिडिओला लाईक केलेलं नसेल तर तुम्ही सर्वात अगोदर व्हिडिओला सुद्धा लाईक करा, जेणेकरून आम्हाला सुद्धा तुमच्या माध्यमातून प्रोत्साहन मिळत सुद्धा असतं। बघा शेतकरी बांधवांना, भरपूर शेतकरी बांधव मागील 5 ते 6 दिवसांपासून विचारपूस करत होते की दादा, या शेतकरी बांधवांच्या 4 योजनांचे पैसे कधी येतील। बघा शेतकरी बांधवांना, आज भरपूर दिवसांच्या प्रतीक्षेनंतर तुमची प्रतीक्षा संपलेली आहे। परंतु या 4 योजनांचे पैसे सरसकट सर्व शेतकरी बांधवांना मिळणार नाही। तर यासाठी काही पात्रता घालण्यात आलेल्या आहेत। म्हणजे शेतकरी बांधवांना, जे शेतकरी बांधव या प्रमुख 4 पात्रतेमध्ये बसणार आहेत त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 4 योजनांचे पैसे एकत्रितपणे विस्तार सुद्धा होणार आहेत। तर या 4 योजना कोणकोणत्या आहेत ते सुद्धा आपण बघणार आहोत। परंतु शेतकरी बांधवांनो, जर तुम्ही या 4 पात्रतेमध्ये बसत असाल तर तुमच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा विस्तार होतील। बघा, या 4 पात्रतांपैकी पहिली पात्रता म्हणजे तुम्ही या 4 योजनांचे लाभार्थी सुद्धा असायला पाहिजे। जर तुम्ही या 4 योजनांपैकी फक्त एका योजनेचे लाभार्थी असाल तर तुम्हाला एका योजनेचे पैसे मिळतील। या 4 योजनांपैकी 2 योजनांचे लाभार्थी असाल तर 2 योजनांचे पैसे मिळतील, आणि या 4 योजनांपैकी 3 योजनांचे लाभार्थी असाल तर तुम्हाला 3 योजनांचे पैसे मिळणार आहेत। परंतु जे शेतकरी बांधव 4 योजनांचे लाभार्थी असतील त्यांना 4 योजनांचे पैसे मिळणार आहेत। परंतु काही शेतकरी बांधवांनी कालच्या व्हिडिओमध्ये कमेंट सुद्धा केलेली होते की कर्जमाफी होणार आहे की नाही। तर बघा शेतकरी बांधवांना, कर्जमाफीविषयी सुद्धा सर्वात मोठी अपडेट आलेली आहे। त्यानंतर महत्त्वपूर्ण अशा शेती संबंधित अपडेट सुद्धा आलेले आहेत, त्या अपडेट सुद्धा बघणार आहोत। परंतु शेतकरी बांधवांनो, सर्वात अगोदर पात्रता बघून घेऊयात। जे शेतकरी बांधव पात्रतेमध्ये बसत असतील त्यांच्याच खात्यावरती या 4 योजनांच्या माध्यमातून 12,000 रुपये सुद्धा विस्तार होणार आहे। बघा शेतकरी बांधवांनो, या 4 पात्रतांपैकी पहिली पात्रता म्हणजे तुम्ही या 4 योजनांचे लाभार्थी सुद्धा असायला पाहिजे। तुम्हाला आताच सांगितलेलं आहे की तुम्ही सुद्धा या 4 योजनांचे लाभार्थी असाल तरच तुम्हाला पैसे मिळणार आहे। सोबतच दुसरी पात्रता म्हणजे तुम्ही महाराष्ट्र राज्यातील शेतकरी बांधव असायला पाहिजेत। बघा, जे शेतकरी बांधव महाराष्ट्र राज्यामध्ये कमीत कमी 15 वर्षांपासून शेती करत असतील त्या शेतकरी बांधवांना पैसे सुद्धा मिळणार आहेत। त्यासोबत शेतकरी बांधवांनो, तिसरी पात्रता म्हणजे तुमच्याकडे 5 एकरपेक्षा कमी शेत जमीन असावी। ज्या शेतकरी बांधवांकडे 5 एकरपेक्षा जास्त शेत जमीन असेल, जे शेतकरी बांधव मोठमोठे बागायतदार असतील त्या शेतकरी बांधवांना याचा लाभ
होणार नाही त्यांच्या खात्यामध्ये या 4 योजनांच्या माध्यमातून 12,000 रुपये सुद्धा विस्तार होणार नाही। त्यासोबत शेतकरी बांधवांना जे चौथी पात्रता घालण्यात आलेले आहे तर ते चौथी पात्रता म्हणजे तुमच्या घरामधील कोणताही सदस्य सरकारी कर्मचारी नसायला पाहिजे। याच्यामध्ये डॉक्टर असेल, वकील असेल, शिक्षक असेल, महानगरपालिकेमध्ये कर्मचारी असेल। बघा तुमच्या घरामधील कोणताही सदस्य सरकारी कर्मचारी नसेल तर तुम्हाला या 4 योजनांच्या माध्यमातून अनुदान सुद्धा मिळणार आहे। तर बघा शेतकरी बांधवांनो आता तुम्हाला सुद्धा 4 पात्रता सांगितले आहेत। जर तुम्ही या 4 पात्रतेमध्ये बसत असाल तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत सुद्धा पाहायचा आहे, कारण शेतकरी बांधवांनो जे शेतकरी बांधव या 4 पात्रतेमध्ये पात्र ठरलेले असतील त्यांच्याच खात्यामध्ये 4 योजनांच्या माध्यमातून अनुदान सुद्धा विस्तार होणार आहे। तर आता आपण या 4 योजना कोणकोणत्या आहेत ते सुद्धा आपण बघून घ्या। सोबतच आज कोणत्या जिल्ह्यांमध्ये 4 योजनांच्या माध्यमातून 12,000 रुपये विस्तार होत आहेत तर ते 12 जिल्हे सुद्धा बघून घेऊया। सोबतच आज कोणत्या बँकेमध्ये हे पैसे सर्वात अगोदर येणार आहेत तर त्या बँका कोणकोणत्या आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊया। परंतु शेतकरी बांधवांनो या 4 योजना कोणकोणत्या आहेत ते सुद्धा आपण बघणार आहोत। बघा या 4 योजनांपैकी पहिली योजना म्हणजे नमो शेतकरी योजना। बघा राज्य सरकारने सुरू केलेली नमो शेतकरी योजना तुम्हाला सुद्धा माहिती असेल, तुम्ही सुद्धा नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असाल। जर तुम्ही नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असाल तर तुमच्या खात्यामध्ये आतापर्यंत नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून 6 हप्ते विस्तार सुद्धा झालेले असतील, म्हणजे तुमच्या खात्यामध्ये 6 हप्त्यांच्या माध्यमातून 12,000 रुपये जमा सुद्धा झालेले असेल तर तुम्हाला आता नमो शेतकरी योजनेच्या 7व्या हप्त्याची चिंता लागलेली होती। तुम्ही सुद्धा नमो शेतकरी योजनेच्या 7व्या हप्त्याची प्रतीक्षा करत होतात, कारण तुम्हाला सुद्धा माहिती असेल की प्रत्येक 4 महिन्यानंतर नमो शेतकरी योजनेचा 1 हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा होत असतो। बघा नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता मागील 4 महिन्यांपूर्वी तुमच्या खात्यामध्ये विस्तार झालेला होता, तर आता 4 महिने पूर्ण झालेले आहेत तर तुम्हाला आज नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता सुद्धा विस्तार होणार आहे। परंतु नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता किती हजार रुपयाप्रमाणे सोडण्यात आलेला आहे ते सुद्धा आपण बघणार आहोत। परंतु शेतकरी बांधवांनो ज्या दुसऱ्या योजनेअंतर्गत तुमच्या खात्यामध्ये पैसे जमवणार आहेत तर ती दुसरी योजना म्हणजे पीएम किसान योजना। बघा केंद्र सरकारचे म्हणजेच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी सुरू केलेली पीएम किसान योजना। तर या पीएम किसान योजनेच्या माध्यमातून राज्यातील 93 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आतापर्यंत 19 हप्ते विस्तार सुद्धा झालेले आहे। तर आता तुम्हाला पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता सुद्धा विस्तार होणार आहे, म्हणजे शेतकरी बांधवांनो आज तुमच्या खात्यामध्ये पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता सुद्धा विस्तार होणार आहे। म्हणजे तुम्हाला आतापर्यंत नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून 6 हप्त्यांचे 12,000 रुपये आणि पीएम किसान योजनेच्या माध्यमातून 19 हप्त्यांचे 38,000 रुपये म्हणजे प्रत्येक शेतकरी बांधवाला आतापर्यंत या 2 योजनांच्या माध्यमातून 50,000 रुपये अनुदान सुद्धा मिळालेले आहे। परंतु ज्या शेतकरी बांधवांना नमो शेतकरी योजनेच्या 6 हप्त्यांपैकी एखादा हप्ता आलेला नसेल, पीएम किसान योजनेच्या 19 हप्त्यांपैकी एखादा हप्ता आलेला नसेल तर त्या शेतकरी बांधवांनी एक काम करायचं आहे, त्यानंतर तुम्हाला मागील हप्त्यांचे पैसे विस्तार होणार आहे। परंतु आज नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता, पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता कोणत्या जिल्ह्यांमध्ये सोडण्यात आलेला आहे, कोणत्या शेतकरी बांधवांना दोन्ही हप्त्यांचे 4,000 रुपये जमा होणार आहेत ते जिल्हे सुद्धा बघून घेऊयात। परंतु शेतकरी बांधवांनो या 4 योजनांपैकी आपण 2 योजना बघितलेल्या आहेत। आता तिसरी जी आणि चौथी योजना आहे तर ती तिसरी आणि चौथी योजना कोणत्या आहे ते सुद्धा आपण बघून घेऊया। तर बघा शेतकरी बांधवांनो तिसरी योजना म्हणजे पीक विमा योजना। बघा शेतकरी बांधवांनो तुमचं सुद्धा 2024 मध्ये नुकसान झालेलं असेल आणि तुम्ही पीक विम्यासाठी अर्ज केलेला असेल तर तुमच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे विस्तार होणार आहेत। त्यासोबत जी चौथी योजना आहे तर ती चौथी योजना म्हणजे पेरणी अनुदान। बघा शेतकरी बांधवांना पेरणीसाठी अनुदान सुद्धा देण्यात येणार होतं, परंतु पेरणीच्या वेळेस राज्य सरकारकडे आणि केंद्र सरकारकडे निधी उपलब्ध नव्हता, त्यामुळे तुमच्या खात्यामध्ये पेरणीच्या वेळेस हे पैसे सोडण्यात सुद्धा आलेले नव्हते। त्यामुळे एकत्रितपणे तुमच्या खात्यामध्ये आज पेरणी अनुदान सुद्धा विस्तार होत आहे। म्हणजे शेतकरी बांधवांना नमो शेतकरी योजना, पीएम किसान योजना, त्यासोबत पेरणी अनुदान आणि तुमच्या खात्यामध्ये ज्या चौथ्या योजनेअंतर्गत पैसे विस्तार होत आहेत तर ते चौथी योजना म्हणजे पीक विमा योजना। तर या 4 योजनांचे मिळून तुमच्या खात्यामध्ये आज एकत्रितपणे 12,000 रुपये सुद्धा विस्तार होत आहेत। परंतु आज कोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे सोडण्यात आलेले आहेत, कोणत्या शेतकरी बांधवांना पैसे जमवत आहेत
ते सुद्धा आपण बघून घेऊयात। परंतु शेतकरी बांधवांनो, तुम्ही सुद्धा महत्त्वपूर्ण अशी 3 कामे केलेली असावीत तरच तुम्हाला पैसे मिळतील। ज्या शेतकरी बांधवांनी 3 कामे केलेली नसतील त्या शेतकरी बांधवांना पैसे मिळणार नाही, त्यांनी बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही। तर बघा शेतकरी बांधवांनो, या 3 कामांपैकी पहिलं काम म्हणजे तुम्ही तुमचे आधार कार्ड तुमच्या बँक खात्यासोबत लिंक केलेले असावे। ज्या शेतकरी बांधवांनी बँक खात्यासोबत आधार कार्ड लिंक केलेले असेल त्यांच्याच खात्यामध्ये पैसे सुद्धा विस्तांतर होणार आहे। सोबतच जे दुसरं काम आहे तर ते दुसरं काम म्हणजे शेतकरी बांधवांनी फार्मर आयडी कार्ड काढलेले असावे। बघा ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आयडी कार्ड काढलेलं असेल त्यांनाच पैसे सुद्धा विस्तांतर होतील। आणि जे तिसरं काम आहे तर ते तिसरं काम म्हणजे नमो शेतकरी योजनेच्या पोर्टलवरती जाऊन केवायसी केलेली असावी, पीएम किसान योजनेच्या पोर्टलवरती जाऊन केवायसी केलेली असावी, पीकेमच्या पोर्टलवरती जाऊन केवायसी केलेली असावी। परंतु पेरणीसाठी केवायसी केलेली नसेल, पेरणीसाठी कुठे अर्ज केलेला नसेल तरी पण तुम्हाला पैसे देण्यात येणार आहे। कारण राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने निर्णय घेतलेला होता की जे शेतकरी नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असतील, पीएम किसान योजनेचे लाभार्थी असतील तर त्यांच्या खात्यामध्ये थेट रक्कम सुद्धा विस्तांतर होणार आहे। परंतु आज काही शेतकरी बांधवांना पैसे मिळणार नाहीत, कारण एकाच दिवशी सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे सोडणं शक्य होणार नाही। त्यामुळे आज महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 12 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे। सोबतच आज काही प्रमुख बँकांची निवड करण्यात आलेली आहे। तर आपण सर्वात अगोदर बँका बघून घेऊयात, त्यानंतर कोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होणार आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊया। तर बघा शेतकरी बांधवांनो, यामध्ये पहिली बँक म्हणजे पोस्ट बँक, इंडियन पोस्ट बँक, दुसरी बँक एचडीएफसी बँक। या 2 बँकेमध्ये सर्वात अगोदर पैसे येत आहेत, कारण सकाळपासून सर्वात जास्त शेतकऱ्यांना एचडीएफसी बँकेमध्ये आणि पोस्ट बँकेमध्ये सुद्धा पैसे आलेले आहेत। त्यानंतरची पुढची बँक म्हणजे कॅनरा बँक। या बँकेमध्ये जर तुमचं खातं असेल किंवा ॲक्सिस बँकेमध्ये तुमचं खातं असेल आणि त्या खात्याला आधार कार्ड लिंक केलेलं असेल तरी पण तुम्हाला पैसे मिळणार आहेत। त्यानंतर खासगी क्षेत्रामधील सर्वात मोठी बँक म्हणजे इंडलस बँक, कारण या इंडलस बँकेला आज प्राधान्य सुद्धा देण्यात आलेलं आहे। इंडलस बँकेमध्ये सुद्धा पैसे विस्तांतर होणार आहे। त्यानंतर पुढची बँक म्हणजे सेंट्रल बँक ऑफ इंडिया। बघा केंद्र सरकारची सर्वात मोठी बँक आहे, त्यामुळे सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये पैसे येणार आहेत। त्यानंतर पुढची बँक म्हणजे इंडियन बँक। या इंडियन बँकेमध्ये सुद्धा पैसे येतील, परंतु तुमचं आधार कार्ड लिंक असावं, तुमच्या बँक खात्याची केवायसी केलेली असावी। जर तुम्ही बँक खात्याची केवायसी केलेली असेल, आधार कार्ड लिंक केलेलं असेल, आधार कार्ड अपडेट केलेलं असेल, आधार कार्डवरील जे नाव असेल तेच नाव तुमच्या पासबुकवरती असेल तरच तुम्हाला पैसे देण्यात येत आहेत। त्यानंतर पुढची बँक म्हणजे युनियन बँक, त्यानंतरची पुढची बँक म्हणजे आयडीबीआय बँक। बघा खासगी क्षेत्रामधील सर्वात मोठी बँक आहे, त्यामुळे आयडीएफसी बँकेला प्राधान्य सुद्धा देण्यात आलेलं आहे। सोबतच शेतकरी बांधवांनो, त्यानंतरची पुढची बँक म्हणजे आयसीसीआय बँक। आयसीसीआय बँक खासगी क्षेत्रामधील सर्वात मोठी बँक आहे, त्यामुळे जर तुमचं बँक खातं या आयसीसीआय बँकेमध्ये असेल तर तुम्ही बँक खात्याची केवायसी करणं गरजेचं आहे। त्यानंतर पुढची बँक म्हणजे बँक ऑफ बडोदा। या बँकेला सुद्धा प्राधान्य देण्यात आलेलं आहे। त्यानंतर पुढची बँक म्हणजे पंजाब नॅशनल बँक, पंजाब अँड सिंध बँक। या बँकांना सुद्धा प्राधान्य देण्यात आलेलं आहे। बघा राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत आणि या 36 जिल्ह्यामधील 93 लाख शेतकऱ्यांना एकाच दिवशी पैसे सोडणं शक्य होणार नाही, त्यामुळे आज 12 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे। ते 12 जिल्हे बघून घेऊयात। परंतु एसबीआय बँकेमध्ये पैसे येतील, बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये सुद्धा पैसे येणार आहेत, त्यानंतर बँक ऑफ इंडियामध्ये सुद्धा पैसे येणार आहेत। बघा शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी तुम्हाला सर्व बँका दाखवत आहे, या सर्व बँकांमध्ये पैसे सुद्धा विस्तांतर होतील। म्हणजे महाराष्ट्र राज्यामध्ये जेवढ्या बँका आहेत तेवढ्या सर्व बँकांना प्राधान्य सुद्धा देण्यात आलेलं आहे, परंतु त्या बँकेला तुमचा आधार कार्ड लिंक असेल, फार्मर आयडी कार्ड काढलेलं असेल त्या शेतकरी बांधवांना हे पैसे सुद्धा विस्तांतर होत आहे। तर आज कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे येतील ते सुद्धा आपण बघून घेऊयात। बघा यामध्ये बीड जिल्हा, परभणी जिल्हा, हिंगोली जिल्हा, नांदेड जिल्हा, लातूर जिल्हा, धाराशिव जिल्हा, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर जिल्हा, सातारा जिल्हा, सांगली जिल्हा, रत्नागिरी जिल्हा, वाशिम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, अकोला, त्यानंतर बुलढाणा, जळगाव, धुळे, नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, नंदुरबार जिल्हा, त्यानंतर पालघर या साइडच्या डाव्या जिल्ह्यांमध्ये सुद्धा पैसे येणार आहेत। परंतु तुम्ही महत्त्वपूर्ण कामे सुद्धा केलेली असावी तर तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहे।